चला शेंगदाण्याची चटणी, खोबरं शेंगदाण्याची चटणी बनवूया. आणि ती 5 मिनिटात चपाती भाजीबरोबर खूप छान लागते. भाजी नको असेल आपल्याला तेव्हा चटणीच बनवायची, झटपट होणारी चटणी. कढई गरम करून त्यात शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया. शेंगदाणे फास्ट गॅसवर कधी नाही भाजायचे, मीडियम आचेवरच भाजायचे, नाहीतर वरची सालं काळी पडतात आणि शेंगदाणा अजून कच्चाच राहतो, मग टेस्ट नाही लागत. तर भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आपण व्यवस्थित. आणि शेंगदाण्याची कधी सालं नाही, आपल्याला चटणी बनवायची असेल, भरीताचं वाटण बनवायचं असेल तर शेंगदाण्याची सालं नाही काढायची. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला फायबर मिळतं. ते थंड करायला ठेवू. एक साईडला आपण खोबऱ्याचे काप करून घेऊया. मिरचीचे देठ तोडून घेतले, 10-12 लाल मिरच्या काश्मीरी आणि 2 लसूण अख्खे पाकळ्या काढून. खोबरं वाटून घेऊया मिक्सरमध्ये. खोबरं बारीक केलं की त्यात लसूण पाकळ्या टाकून त्याही एकदा फिरून बारीक करूया. लगेच लाल मिरची टाकायची आपल्याला. लाल मिरची खोबऱ्यामध्ये एकजीव करायची वाटून. ते वाटण झालं लाल की आपल्याला ते ताटात काढायचं आहे. ताटात काढून घेऊया. छान तयार झालेली आहे. आणि शेंगदाणे आपल्याला खोबऱ्यासोबत नाही वाटायचे, नाही तर ते असं घट्ट होईल, चिकटेल सगळं, सुटसुटीत नाही होणार. म्हणून शेंगदाणे आपल्याला भरड वाटायचे आहेत. एकदम पीठ नाही करून घ्यायचं, एकदम बारीक. आणि हे सगळं मिश्रण एकजीव करूया. चवीपुरता मीठ टाकायचं आहे त्याच्यात. आणि ही आता आपली चटणी भरपूर झालेली आहे, त्याच्यामुळे आपण फ्रीजमध्ये डब्यात काढून ठेवूया. एवढी आपल्याला आत्तासाठी चटणी लागणार नाही जेवणासाठी, तरी डब्यात काढून ठेवूया. एनी टाईम आपल्याला कधी गरज पडली तर टिकतेही भरपूर ही चटणी फ्रीजमध्ये. जवळजवळ 15 दिवस आपण आपल्याला लागेल तेव्हा काढून खाऊ शकतो. एक हिरवी मिरची टाकलेली आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. कोथिंबीर टाकायची. कांदा एकदम जास्त मऊ नाही करायचा आहे, थोडा क्रंची लागला पाहिजे. दाताखाली चटणी खाताना खूप मजा येते. हा कांदा थोडासा मऊ झाला की लगेच गॅस बंद करायचा आपल्याला. गॅस बंद झाल्यावर ही चटणी टाकायची आहे. आणि आपली चटणी थोडीशी परतून घ्यायची गॅस बंद केल्याच्या नंतर. आणि खायला आपल्याला तयार खमंग चटणी, तिखट चटणी तयार. तुम्ही